शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे। सदर आंदोलन आज सोमवार दिनांक 23 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू केले आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध केला। राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या तुलनेत शेतमजुरांचे उत्पन्न अधिक आहे। यावरून स्पष्ट होते की आज शेती करणे हे नुकसानीचे काम बनले आहे। महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत। ही बाब अतिशय गंभीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी ग्वाही दिली होती। आता तीच वेळ आली आहे की त्यांनी धाडस दाखवावं। समित्या स्थापन करून वेळ काढणे आणि शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळण्यासारखे आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला। या आंदोलनात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडणे सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे। राज्य शासनाचा राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अरे कोरा करा, कोरा करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अरे कोरा करा, कोरा करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय घोषणा घोषणा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली